देशात जनगणनेला सुरुवात झालेली आहे आणि भंडारा जिल्ह्यात याची परिस्थिती विपरीत आहे। भंडारा जिल्ह्यात गावागावात आता या जनगणनेचा विरोध केला जात आहे। ओबीसीच्या रकाना नसल्यामुळे या जनगणनेला विरोध होत आहे। आपण सध्या भंडारा शहरालगत असलेल्या या टवेपार गावात आहोत। या ठिकाणी या नागरिकांनी विरोध केला असल्यामुळे तहसीलदारांनी या सरपंच आणि संपूर्ण ग्रामस्थांना एक नोटीस दिलेला आहे। नेमकं काय नोटीस आहे थेट जाणून घेऊया। सरपंच मॅडम आहेत आपल्यासोबत। मॅडम काय सांगाल, तुम्हाला एक नोटीस दिलेला आहे, कशा पद्धतीचा नोटीस आहे? प्रशासनाने तो नोटीस दिलाय जनगणना करण्याबाबत, पण आम्ही ग्रामपंचायतांनी ठराव दिलाय का आम्हाला जनगणना करायची नाही। जोपर्यंत ओबीसीचा स्वतंत्र कालम नसल्यामुळे आम्ही जनगणना करू देणार नाही। काही ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत। सर काय सांगाल, कशाकरिता हा विरोध आहे? आमचा जनगणनेवर विरोध नाही आहे, परंतु केंद्र सरकारने संसदेमध्ये सन्माननीय गृहमंत्री अमित शहाजी यांनी सांगितलं होतं की 2027 मध्ये ओबीसीची जातनीय जनगणना करण्यात येईल। परंतु 2026 मे महिन्यामध्ये जेव्हा 11 तारखेपासून केंद्र सरकारचा शेड्यूल निघाला आहे, त्या शेड्यूलमध्ये SC आणि ST समाजाचा कालम असला आहे, परंतु ओबीसीचा कालम नसल्यामुळे तसा प्रत्येक ग्रामपंचायतीने ठराव घेतलेला आहे। आम्ही सुद्धा ग्रामपंचायतीच्या वतीने ठराव घेतलेला आहे। म्हणून आम्हाला प्रशासनाला एकच विनंती करायची आहे की ओबीसीचा कालम असेल तर आम्ही जनगणनेला सहकार्य करू, अन्यथा सहकार्य करणार नाही। गावातील उपसरपंच आपल्या सोबत आहे। दादा काय सांगाल, तुम्हाला नोटीस दिलेला आहे, आता कशा पद्धतीच्या तुम्ही त्यांना उत्तर देणार आहात किंवा जनगणनेला सहकार्य करणार आहात का? त्यांना नोटीस वगैरे दिला की तुम्ही गावातली सहमती घ्या आणि आम्हाला सांगा, पण जोपर्यंत ओबीसीचा कालम नाही आहे तोपर्यंत आमचा ठाम बहिष्कार राहील, एवढे बोलतो। जोपर्यंत ओबीसीच्या जनगणनेकरिता रकाना दिला जात नाही तोपर्यंत या ग्रामस्थांच्या या जनगणनेवर बहिष्कार राहील। आज सकाळी या ठिकाणी तहसीलदार आणि पोलीस सुद्धा आले होते, मात्र त्यांना या ठिकाणाहून परत पाठवण्यात आले। या ग्रामस्थांना जनगणनेच्या तीव्र विरोधाचा त्यांना सामना करावा लागला। नितीन कुठे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।